नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल। राज्यातील गुन्हेगारीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका। बंगालच्या निकालावरही व्यक्त केला संशय। नाशिक TCS प्रकरण संघटित कटाचा भाग, तर नसरापूरच्या आरोपीचे वकीलपत्र घेणार नसल्याची वकिलांची भूमिका। महिला आयोगावर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती, बातमी फेक। महिला आयोगाचे स्पष्टीकरण। आणि ममता म्हणाल्या राजीनामा देणार नाही, आम्ही हरलो नाही, हरवले गेले। निवडणूक आयोग खलनायक, भाजपसोबत मिळून 100 जागा लुटल्या। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच संबंधित नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बीड शहरात मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना तसेच सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। हा मोर्चा केवळ निषेधापुरता मर्यादित नसून न्यायासाठीचा ठाम आणि एकजुटीचा आवाज असल्याचे आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले। शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मोर्चावेळी अनेकांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या। बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात एका तरुणीने तब्बल 8 लग्न करून नवऱ्या मुलाकडून लाखो रुपये उकळत ही फसवणूक सुरूच ठेवत 9व्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले व अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक केली आहे। उमापूर येथील एका युवकाला एजंटच्या माध्यमातून विवाहासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून मोठी रक्कम घेत त्याचे लग्न लावून देण्यात आले। मात्र काही दिवसातच संशय निर्माण झाल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। संबंधित तरुणीने यापूर्वीही 8 जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले। या टोळीकडून ग्रामीण भागातील विवाहासाठी इच्छुक तरुणांना लक्ष्य करून त्यांना मुलगी दाखवली जात असे। त्यानंतर लग्न जमवून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली जात असे। लग्नानंतर काही काळातच नवरी गायब होत असे किंवा इतर कारणांनी नातं तोडत असे। अशा प्रकारे अनेक तरुणांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणात उमापूर येथील पीडित युवक योगेश शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणी आणि एजंटला अटक केली असून या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे। दरम्यान या घटनेमुळे ग्रामीण भागात विवाह जुळवत असताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून पोलिसांनी देखील अशा प्रकारचे आवाहन केले आहे। बीड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या टेम्पो प्रकरणाचा छडा लावत बीड LCBने 2 आरोपींना अटक करून चोरीस गेलेले वाहन जप्त केले आहे। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो बार्शी नाका परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी अशफाक अनिमोद्दीन जुलाहा राहणार मुमिनपुरा बीड यांच्या फिर्यादीवरून बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पथक करत असताना गुप्त माहितीनुसार PSI श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने लातूर येथे जाऊन सापळा रचून आरोपी तैबा सलीम शेख वय 25 वर्षे राहणार बाभुळगाव रोड लातूर व रेहान इलाही शेख वय 19 वर्षे राहणार अंबाजोगाई रोड लातूर यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे। पुढील चौकशीत आरोपींनी विवेकानंद पोलीस ठाणे येथे नोंद गुन्ह्यातील पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पेडबीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। पुढील तपास LCB पथक व पेडबीड पोलीस हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्रीराम खटावकर, मारुती कांबळे, बाळू सानप, सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, अशफाक सय्यद, मनोज परजने, अश्विन सुरवसे आणि अतुल हराळे यांनी मिळून केली। पत्नी नांदायला येत नाही या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका पित्याने आपल्या 2 चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक घटना माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथे घडली। फिर्यादी अश्विनी महेश सोमाशे वय 33 वर्षे राहणार टालेवाडी या पतीसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे सध्या माहेरी लहामेवाडी येथे राहत होत्या। दिनांक 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती महेश विष्णू सोमाशे हे दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन लहामेवाडी येथे आले।
त्यांनी अश्विनी यांना नांदायला चल असे म्हटले। त्यावर अश्विनी यांनी गावातील प्रतिष्ठित माणसे बोलावून बैठक करून भांडण मिटविण्यास सांगितले असता या बोलण्याचा राग आलेले महेश सोमाशे यांनी पत्नी व सासूला उद्देशून तुला नांदायला पाठवले नाही तर मी दोन्ही मुलींना डिझेल टाकून जाळून मारून टाकतो अशी धमकी देत सोबत आणलेल्या पिशवीतून डिझेलचा कॅन काढला आणि मृणाल वय 5 वर्षे आणि मृण्मय वय 4 वर्षे या दोन्ही चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतले व खिशातील काडीपेटी काढून मुलींना पेटवून देण्याचा प्रयत्न केला। परंतु याच वेळी अश्विनी व त्यांच्या आईने आरडाओरड केली असता जवळच असलेले नातेवाईक आसाराम तानोबा चिंचोलकर हे धावून आले व त्यांनी महेश सोमाशे यांच्या हातातील डिझेलचा कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला। आरोपीने नांदायला आली नाहीस तर तुला व माहेरच्या लोकांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली। या प्रकरणी अश्विनी सोमाशे यांच्या फिर्यादीवरून पती महेश विष्णू सोमाशे याच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धारूर पोलीस ठाणे हद्दीतील मैंदवाडी येथील एका ऊसतोड मुकादमाचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची घटना काल दिनांक 4 मे रोजी घडली असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी स्मिता दिनकर मैंद यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की काल त्या घरी असताना त्यांना त्यांच्या पुतण्याचा फोन आला व त्याने सांगितले की त्यांचे पती दिनकर मैंद हे धारूर येथील एका कृषी सेवा केंद्राजवळ उभे असताना 4 अज्ञात इस्मानी त्यांना जबरदस्तीने एका गाडीत टाकून पळवून नेण्यात आले आहे। मात्र अपहरण करणारे आरोपी नेमके कोण आणि अपहरण करण्यामागे काय कारण हे मात्र अद्याप समजू शकले नाही। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव देखील येत असून अपहरण झालेल्या इस्माच्या पत्नीने गंभीर आरोप लावले आहेत। माझे मालक काल दारूच्या बाजारला आले होते। काळ्या कलरची गाडी आणून 2-4 जणांनी उचलून नेले आणि म्हणले की रमेश आरसकरला भेटून सीट माघारी आणून सोडतो। काल 12 वाजल्यापासून एफआर फाडलाय तरी पोलीस स्टेशन दक्षता घ्याय नाही। आडसकरनं माझा माणूस फरार केलाय। मेलं गेलं तर पोलीस स्टेशन आडसकर जिम्मेदार राहील। ते काय मॅटर आहे त्यांचा काय आम्हाला फोन केलता। बरं साहेब आता तुमच्यापाशी बोलायचं म्हणलं कुठं यावं काय आम्हाला तेवढं भेटतं तिथं यावं का? नाही काही यायची गरज नाही. आमचं बोलणं चालू आहे तिथं. हा काही त्याचं काही हे नाही त्याचं काय. मी पाहुणा माणूस आहे। मी ते शिवाजी मायकर पैसे भरायला सांगा त्यांना काहीतरी आपण हे करू वेळ देऊ त्यांना. साहेब ऐका तुम्ही ते शिवाजी मायकर आहेत का आपले कार्यकर्ते? हो बरोबर आहे. त्यांना फक्त वेळ द्या. तुम्ही किती दिवसाची वेळ द्या. ऐका ना माझं 1 मिनिट। हा शिवाजी मायकरला घेऊन या. मी त्यांच्याकडून नंबर घेतला तुम्हाला बोलावं म्हणलं मॅटर काय नेमकं विचारावं तुम्हाला। शिवाजी मायकरला घेऊन या. इथंच आहे मी. माणूस व्यवस्थित आहे का आमचा? पण नाही ना घरीच आहे माझ्या घरात आहे. बर घरात म्हणजे अडसला आहे. बर माणूस तुमच्या जवळच आहे ना? माणूस ना माझ्याजवळ नाही माणूस. मी पुण्याला होतो. तुम्ही एक काम करा. हा बोला. मायकरला घेऊन या. शिवाजी मायकरला का? आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।